बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुका आणि मेहकर तालुका परिसरामध्ये सुरू असलेल्या सारंगवाडी प्रकल्पाच्या ठेकेदाराला जवळपास 29 कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे। मात्र 8 वर्षे उलटली, अद्यापही दंडाची रक्कम प्रशासनानं वसूल केली नाही। या संदर्भामध्ये चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जो काही दंड वसूल करायचा बाकी आहे तो त्याच्या बिलामधून वसूल करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे। मात्र 2009 मध्ये हा सारंगवाडी प्रकल्प मंजूर झाला होता। त्यानंतर शेतकऱ्यांना अद्यापही त्याचा फायदा झाला नाही। अद्याप हा प्रकल्प सुरूच आहे। मधल्या काळामध्ये सुद्धा आमदार श्वेता महाले यांनी या प्रकल्पाच्या कामाच्या अनियमिततेसंदर्भात भ्रष्टाचारासंदर्भातही प्रश्न उपस्थित केला होता। त्यानंतर मंत्र्यांनी या प्रकल्पाची SIT चौकशी सुरू केलेली आहे। असं असताना सुद्धा SIT चौकशी सुरू झालेली असताना सुद्धा प्रकल्पाचं काम जे आहे ते सुरू ठेवण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर आमदार श्वेता महाले यांनी जी काही यंत्रणा आहे, प्रशासकीय अधिकारी आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी जबाबदार धरलेला आहे। तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित जो काही ठेकेदार आहे त्याच्यावरती कारवाई करावी आणि त्याच्या कंपनीला, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं अशा प्रकारची मागणी सुद्धा आमदार श्वेता महाले यांनी केली आहे। मात्र या प्रकरणामध्ये आता अधिकाऱ्यावरती काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। कॅमेरामन अनिकेत धातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा।